नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. मी जसं रोज सांगते तसं सोप्या मराठीतूनच समजावून समजावून देणार आहे. आणि खरंच मार्केटची स्थिती समजावून घेण्यासारखी आहे. जेव्हा आपण सपोर्ट, रेजिस्टन्स, अमुक प्रमुख म्हणतो तो आकड्यांचा खेळ आहे. म्हणजे नेहमी मी मजेशीर उदाहरण देत असते. 1 वाटी तांदूळ 4 वाट्या पाणी घाला. ते तांदूळ कसले आहेत बघायचं नाही, पाणी कसलं आहे बघायचं नाही. तसे ते आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स सांगत असतो. हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे असतात ते हिस्ट्रीप्रमाणे आलेले असतात. पण मूलभूत गोष्टी जर बदलत आहेत तर ते सपोर्ट आणि रेजिस्टन्स टिकाव धरत नाही. आता क्रूड आला आहे 106.80, रुपया झाला आहे 95.62. म्हणजे एवढं रुपयाचं अवमूल्यन झालं आहे किंवा डेप्रिसिएशन झालं आहे. बॉन्ड यील्ड, US बॉन्ड यील्ड अर्थात 10 वर्षाचे 4.46 झाले, 2 वर्षाचे 3.99 झाले. आणि ही सगळी आकडेवारी, सगळी माहिती गोळा करण्यासाठी मी खूप मेहनत घेत असते. आणि ती बरोबर वेळेवर आणि करेक्ट म्हणजेच अचूक तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी वेळ पण देते, श्रम पण करते. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला आणखी उत्साह देण्याचा प्रयत्न करा. MSCI इंडेक्स, स्टँडर्ड इंडेक्समध्ये 4 शेअर ॲड होतील आणि 2 शेअर बाहेर पडतील. पण ही सगळी ॲडजस्टमेंट किंवा रिबॅलन्सिंग 29 मेला होणार आहे. अमेरिकेतले 4 शेअर कुठले ॲड होतील तर फेडरल बँक, MCX, नाल्को, इंडियन बँक हे 4 ॲड होतील. आणि हुंडाय आणि ज्युबिलंट फूड हे बाहेर पडतील. अमेरिकेचं इन्फ्लेशन 3.8 एवढं आलं एप्रिलचं. मार्चमध्ये हे 3.3 एवढं होतं आणि अपेक्षा 3.7ची होती. त्यामुळे अपेक्षेपेक्षाही इन्फ्लेशन वाढलं, मार्चपेक्षाही इन्फ्लेशन वाढलं आणि कोअर इन्फ्लेशन 0.4% मंथ ऑन मंथ वाढलं आहे आणि 2.6वरनं 2.8 आलं आहे. हे सगळं अमेरिकेचं इन्फ्लेशन. आणि भारतामध्ये इन्फ्लेशन 3.48%, मार्चमध्ये इन्फ्लेशन 3.40% एवढं होतं. सोन्यावरची इम्पोर्ट ड्युटी वाढवली आहे. ती 5%वरनं 10% केली आहे. पण एकंदर इम्पोर्ट ड्युटी बघता 5%ची 16% होते. कारण त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरल आणि इन्फ्रा टॅक्ससुद्धा लावण्यात आला आहे. म्हणून एकंदर इम्पोर्ट ड्युटी 5%वरनं 16%च्या आसपास पोचते. ट्रम्प साहेबांचा चीनला दौरा आहे. त्यांच्याबरोबर एलॉन मस्कसुद्धा जाणार आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 1960 कोटीची. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 7,990 कोटींची. आता रिझल्ट पुष्कळ लागले. पण कालची स्थिती अशी होती की चांगल्या रिझल्टकडे सुद्धा मार्केटचं लक्ष नव्हतं. इतकी निराशा होती.
फक्त अख्खा दिवस मार्केट पडत होतं आणि मार्केट पडण्यामध्ये महत्त्वाचा रोल IT निभावला होता. कारण OpenAI जे ॲक्विजिशन करणार आहे त्याचा समावेश त्याच्यामध्ये होता. त्यामुळे IT सेक्टर धुवाधार काल पडत होता. रिझल्ट बघूया. श्री लोटस डेव्हलपर प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी. हुतामाकी PPL प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. क्लीन मॅक्स एन्व्हायरो प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. थॉमस कुक कमजोर रिझल्ट लागला. नजारा प्रॉफिट आणि मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू कमी. साई सिल्क प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. इंद्रप्रस्थ मेडिकल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. गोपाल स्नॅक्सचा रिझल्ट छान आहे, तोट्यातून फायद्यात आले. प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. तोटा होता 39 कोटीचा आणि फायदा झाला 30 कोटीचा. फायझरचं प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढला, पण फायझरने 75 रुपये डिव्हिडंड दिला. आयनॉक्स इंडिया प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी, 2 रुपये डिव्हिडंड. टॅक्समॅको रेल प्रॉफिट वाढलं आहे, मार्जिन वाढलं आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे, पण टॅक्समॅको रेलला मोठी ऑर्डरसुद्धा मिळाली आहे, त्यामुळे तेजीत राहू शकतो. सॅगिलिटी प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला आहे. कल्पतरू प्रोजेक्टलाही मोठी ऑर्डर मिळाली आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे. MTAR रिझल्ट चांगला आहे, पण शेअर खूप वाढलेला आहे. कोहान्स लाईफ कमजोर रिझल्ट आहे, तिन्ही गोष्टी कमी झाल्या. स्टोव क्राफ्ट रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या, 3 रुपये 50 पैसे डिव्हिडंड. टॉरेंट पॉवर प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं, 5 रुपये डिव्हिडंड. टाटा पॉवर कमजोर रिझल्ट आहे, 2 रुपये 50 पैसे डिव्हिडंड आहे आणि 23 जून रेकॉर्ड डेट आहे. डॉक्टर रेड्डीज कमजोर रिझल्ट आहे, 8 रुपये डिव्हिडंड, 10 जुलै रेकॉर्ड डेट. न्यू लँड रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे, 34 रुपये डिव्हिडंड दिला आहे आणि तेलंगणा युनिटमध्ये 143 कोटीची गुंतवणूक करणार आहे. डिक्सन प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढला, 10 रुपये डिव्हिडंड. बर्जर पेंट तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन, 4 रुपये डिव्हिडंड. भारत बिजली प्रॉफिट कमी झाला, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढला, 35 रुपये डिव्हिडंड. विनती ऑर्गॅनिक्स प्रॉफिट, मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू कमी, 8 रुपये 50 पैसे डिव्हिडंड. बोरोसिल रिन्युएबल रिझल्ट खूप छान आहे, तोट्यातून फायद्यात आली आहे. तोटा होता 20 कोटीचा तर फायदा झाला 169 कोटी. रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढला. शेषशाही पेपर प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढला, 2 रुपये डिव्हिडंड. व्ही गार्ड रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत, 1 रुपया 50 पैसे डिव्हिडंड. नोव्हार्टिस प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू वाढला. इथॉस प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी. कीस्टोन
रिॲलिटी, प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला. KPR मिल्स, रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. NIIT लर्निंग, प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला. वन मोबिक्विक, प्रॉफिट वाढलं, मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू फ्लॅट राहिलं. मॅक्स फिनान्शियल, फायद्यातून तोट्यात गेली, नेट इन्कम कमी झालं. रेलिगेअर, फायदा कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. ॲलेंटास, प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. आता काही बातम्या आहेत त्या बघूया. अडाणी पोर्टची एक सबसिडियरी आहे, त्यांना युरोपमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळालं. इंटेलेक्ट डिझाईन एरिना, 17 कॅनेडियन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स बरोबर त्यांनी मॅसिव्ह डिजिटल बँकिंग करार केला. RVNL 221 कोटीच्या रेल्वे कॉन्ट्रॅक्टसाठी ते L1 बिडर. बिलासपूर रेल्वेने त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. टाटा कन्झ्युमर 25 मे डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट. युनायटेड ब्रिव्हरीज 275 कोटीची टॅक्स ऑर्डर आधी आली होती, ती आता कॅन्सल झाली, म्हणजे त्यांना तो टॅक्स द्यावा लागणार नाही. क्रॉम्प्टन B22 लॅम्प होल्डर त्याने लॉन्च केला आहे. टेक्समॅको रेल 4045 कोटीची ऑर्डर टेसिको आफ्रिका यांच्याकडून त्यांना मिळाली आहे. खूप मोठी ऑर्डर आहे. नेफ्रोकेअर हेल्थच्या आर्मी हेमोडायलिसिस बरोबर PHP 89.6 मिलियनला डायलिसिस सेंटर घेण्यासाठी करार केला. पूर्वांकाराच्या आर्मला 58 कोटीसाठी LOI मिळालं. लिटकोला 67 कोटीची नवीन ऑर्डर मिळाली. एकंदरीत ऑर्डर बुक 347 कोटी झालं. इंटरआर्क बिल्डिंग यांना 102 कोटीची ऑर्डर मिळाली. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट, बजाज इलेक्ट्रॉनिक्स या ब्रँडखाली त्यांनी आंध्र प्रदेशात स्टोअर उघडलं. मुकुंद, कळवा आणि दिघा इथली 17.25 एकर एवढी जमीन 110 कोटीला AGPDC इन्फ्राला त्यांनी विकली. PNC इन्फ्राला 235 कोटीचा क्लेम NHAI कडून मिळाला. आर्चेन केमिकल, ओरिसा भुवनेश्वर सेमीकंडक्टर प्रोजेक्टसाठी ISM बरोबर त्यांनी 2067 कोटीचा करार केला. STL नेटवर्क, BSNLनी एक पिटिशन फाईल केलं होतं, ते दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावलं. STL नेटवर्क हा शेअर काल मात्र चांगलाच वाढत होता. आता कुठले शेअर तेजीत, कुठले मंदीत राहत आहेत अंदाजाने ते पाहूया. पहिला हेमिस्फियर, म्हणजे टाटा कम्युनिकेशनमधून ही कंपनी बाहेर आली आहे, पण त्यांना पुण्यासाठी एक ऑक्शन प्रक्रिया पूर्ण झाली आहे म्हणून दिला आहे. हेमिस्फियर. मग ग्रासिम, जेफ्रीचा चांगला रिपोर्ट आला आहे. बर्जर पेंट, बोरोसिल रिन्युएबल,
पिडिलाइट, टाटा स्टील, ONGC, RVNL, फेडरल बँक ही MSCI स्टँडर्ड इंडेक्समध्ये इन्क्लूड होईल आणि 28 तारखेला 3 वाजून गेल्यानंतर तिच्यामध्ये इन्फ्लो येईल, साधारण 300 कोटीच्या आसपास. त्यामुळे शॉर्ट टर्म ट्रेड घेता येऊ शकतो. DMart, टेक्समॅको, मॅक्स फायनान्स, एमटार, ब्रिटानिया सपोर्टच्या जवळ आहे. 5330 ते 5360 या लेव्हलमध्ये ब्रिटानियाला सपोर्ट आहे. सन फार्मा, ॲफकॉन, इंडियन बँक, स्टोवक्राफ्ट, व्होडाफोन, कल्पतरू प्रोजेक्ट, हिंदुस्तान झिंक, हिंदुस्तान कॉपर, न्यूलँड लॅब, हिंदाल्को, डाबर, HCL टेक. तर मंदीमध्ये पूना गाडगीळ, थंगमायर, डॉक्टर रेड्डीज, ज्युबिलंट फूड आणि हॅवेल्स. कारण तुम्ही पॉलीकॅप बघा किंवा आधार का बिल बघा, हे शेअर कालसुद्धा तेजीत होते, पण हॅवेल्समध्ये मात्र मंदी आहे. तर आज ज्वेलरी कंपन्यांचे शेअर, सोन्याच्या संबंधित कंपन्यांचे शेअर मंदीत राहू शकतील, कारण सोन्यावर टॅक्स वाढवलेला आहे. तर बघूया मार्केट कसं काय चालतंय. आलिया भोगासी असावे सादर, आणि पुढे आपण म्हणतो देवावरी भार घालू नये, तर मी म्हणेन आलिया भोगासी असावे सादर, कोणावरही भार घालू नये. आपण त्याला तोंड द्यावं. जसं काय मार्केट चालतंय ते बघूया आपण. नमस्ते.